मैदानाच्या आतमध्ये बघू शकता चांगली गोलंदाजी मागील षटकामध्ये आपण मुन्ना यांची बघितले. यावेळेस गोलवरचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडीशी दिशा यावेळेस करा मात्र आहे, त्यावेळेस तिच्या बाहेर चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी मुख्य पंच नक्कीच गणेश गायकवाड सरांच्या हात आपल्याला समांतर बघायला मिळणार आहे. एक धावेनं आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलक ओव्हर एक बिग पॅटर्न ऑफ क्रिकेट आडसकर चषक. अगदी या ठिकाणी आपण मराठवाड्यातील विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेकडे बघतोय, या स्पर्धेचा 4था दिवस. गोलंदाज तयार असते. मुन्ना यांचा कमी गतीचा चेंडू कमालीचा गोलंदाज आहे, परंतु यावेळेस खूप चुका मैदानाच्या आतमध्ये झाल्या आणि त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पंचांचा इशारा बाईकच्या माध्यमामध्ये 2 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलकावर 25 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 5 षटकांची लढत. वेळ कमी आहे परंतु काम जादा आहे बघा. आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एकीकडे मुन्ना आहे, दुसरीकडे सचिन आहे, आघाडीचे गोलंदाज आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांनी केली आहे. शाहीर आपण बघतोय यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी थोडीशी बंबल अधिकचं नुकसान होणार नाही. चेंडू लेगबाजचा इशारा येतोय, चेंडू रिटर्न केला गेला एका धावेच्या मदतीने. नक्कीच धावफलक पुढे जाताना आपण बघू शकता 26 धावा धावफलक उभा आहे. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी युनिक 11 सैलानी फलंदाजी आलेली आहे, फलंदाजी घेतलेली नाहीये, त्यामुळे किती धावा बनवायच्या आहे हे मात्र नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. युनिक 11 सैलानी संघ आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी फक्त क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सचिन चेंडू खाली आलेला आहे, पकडला जातोय झेल. दुसरा हातरा दुसऱ्या विकेटचा फलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज बाद. हा ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आज एक गाव एक संघ आणि आज या प्रवाहातील दुसरा दिवस म्हणजे या ठिकाणी दुसरे राष्ट्रवादी म्हणे. आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला युनिक 11 सैलानी बघायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये मुक्काव गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत जर बघितलं तर थोडंसं वर्चस्व गोलंदाजांचं बघायला मिळालं. अर्थात काही षटकार चौका सुद्धा आपण या ठिकाणी युनिक 11 संघाचे बाहेर जाताना बघितलेले आहे. आणि अगदी या ठिकाणी आपण बघतोय 2.4 षटकामध्ये 2 बाद 26 धावा या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण केल्या गेलेल्या आहे. अक्रम काझी नवीन बॅटर उजव्या हाताचा हात तागडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चांगला चेंडू आहे आणि डिफेन्स मला वाटतं चेंडू पूर्णतः बॅटवर मात्र आला नाही. ऑन द मार्क या ठिकाणी अक्रम काझे स्वतंत्र खाते गोलती 1 धावेंचा फलक मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे.